मित्रांनो, आजच्या दैवली बदलापूरच्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय गाडी धावली. मला तर वाटतं 2 ते 3 वेळा ही गाडी पळाली आणि जे नेहमीच गुलालामध्ये बघायला भेटतं पडगे पनवेलची रायफल आणि उसाटणेकरांचा रायबा अशी एक चांगली गाडी पळते मुंबईमध्ये आणि आज देखील एक नंबरच्या गाडीचा मान मिळवलेला आहे. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना दादा तुमचं. रणजित मोडी उसाटणे. दादा आज बघायला गेलं तर उसरण्याचा रायबा या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते रायबाची आणि आज सांगा कोणाचे नाव आपला बैल पळतं. आज बैल तुळशीराम चांगो मडवी, स्वर्गीय हरिनारायण मडवी, आदित्य मडवी उसाटणे या नावाने बैल बोलतो. दादा काय सांगाल रायफलची आणि रायबाची गाडी एकदम चांगली जुलूम पडतं नरमादा गाडी बोलतं काय सांगाल. हो, दोन्ही बैल एकाच मात्याचे आहेत, त्याच्यामुळं गाडी अतिशय सुंदर पळते आणि नरमादी गाडी पळणारी गाडी हीच भरपूर स्पीडने गाडी धावते. कारण की आपला बैल खालनं गाडी घेतो तर तो पुरा गाडी घेतो, त्याच्यामुळं गाडी पूर्ण पाठीमध्ये थोडी पण कमी होत नाही, त्याच्यामुळं गाडी अंतर देत जातं. दादा आज बघायला गेलं तर समोरची गाडी पण चांगली होती. कुठं ना कुठं तरी चांगली गाडी झाली काय बोलाल. हो, समोरची गाडी पण चांगली होती. नावडेकरांचा पक्ष आणि सोनूशेठ भोपतराव कडावकर तटकरांचा सिकंदर. चालू सीझनला दोन्ही बैल पण नामांकित आहेत आणि सिकंदर सोबत आपली पहिल्यांदा लढत झाली आणि कुठेतरी मनामध्ये धाकधुकी होती, कारण की दोन्ही बैल खालनं खूप स्पीडनं गेली होती. पण आशा होती बैलावरती की बैल गाडी असल्यावरती 2 उड्या जास्त पळणार, त्याच्यामुळे गाडी आपली लागली. दादा ही गाडी 3 वेळा पळाली. या गाडीकडे बघता काय वाटतं, कारण का संपूर्ण मुंबईमध्ये या गाडीची चर्चा आहे, कारण का एकदम टॉप स्पीडला पळत आणि जेव्हा जेव्हा पळायला एकदम चांगल्याच गाडी केल्या काय बोला. हां, 3 वेळेला गाडी पळेल, 3 वेळेला गाड्या 1 नंबरच्याच केल्या, त्याच्यामुळं अपेक्षा वाढल्यात गाडी करणं आणि येणाऱ्या काळात तीच गाडी पळवण्याचा प्रयत्न असेल आमचा. दादा आज समोर बघताय की एक बाईकचा मान मिळाला आहे. काय बघताय बाईककडे बघता काय वाटतं तुम्हाला. बाईककडे बघता एवढ्या 2 वर्षामध्ये तर आम्ही लोकांच्याच असं बघत होतो फोटोमध्ये. आज कुठेतरी आमचा बैल असं बक्षीस मिळवतं किंवा आम्हाला मान मिळतोय, याच्यापेक्षा आनंद अजून काय असू शकतो. बरोबर. बघायला गेलं तर 2 गोंड्यावरती आज 2च शर्यती झाल्या. एक मिलिंद शेठचा चिठ्ठीमध्ये नाव होतं आणि एक तुमचा. वाटलेलं का बाईक मिळेल म्हणून. 2 चिठ्ठ्या होत्या, त्याच्यामुळं वाटत होता की एखाद्या वेळेस निघेल आपला. लक बाय चान्स असतो, ज्याचं नशीब आजमावतो त्याच्याच नावाने निघतं. आज आमचं नशीब आजमावले, आमच्या नावाने गाडी मिळाली. दादा बघायला गेलं तर आता मिलिंद शेटचे आणि तुमचे आता मगाशी येऊन चिठ्ठ्या काढताना तुम्ही जवळ सोबतच होतं काय सांगाल, कारण का आपण शेवटी बिंजोडमध्ये चांगले 1 नंबरमध्ये गेलं तर लढती पण होतात आणि मैत्रीचे संबंध पण आहेत काय बोला. 2 वेळेला लढती झाल्या, दोन्ही लढती एकदम मैत्रीपूर्ण झाल्या आणि आपण एका पायऱ्यात सुद्धा पडलेलो आहे, त्याच्यामुळे आपले संबंध हे चांगले आहेत. येणाऱ्या काळात आपण बी एकत्र पळण्याचा प्रयत्न करू. मला तर वाटतं 3 फेऱ्याला गाडी पळालेली. गाडीचं म्हणजे जर फॉल नसती झाली तर 1च नंबर गाडी पळाली असती काय बोलाल. तेव्हा जर मुंबईच्या प्रेक्षकांनी सर्वात जास्त अपेक्षा ठेवली होती तर आमच्या वासरावरती ठेवली होती, पण कुठेतरी आमचंच बॅट पॅच होतं, वासराने तास पलटी केला आणि गाडी फॉल झाली. फॉल नसती झाली तर काहीतरी घडले असता. आता परगी पनवेलची रायफल बोलायला गेलं तर मुंबई बिंजोरला आता सध्या ठाम पब्लिकला पळणार कुठेतरी आतून पळायचा. त्याच्यानंतर जसं पब्लिकला पळवून त्यांनी घडवला तर अजूनपर्यंत टॉप मध्ये पळतंय काय सांगाल. पब्लिक एकदम चिरून पळतं आणि सुतावरती पण चांगला जोर लावून पळते काय बोलाल. रायफलचं सांगावं तेवढं गुणगान कमी आहेत, कारण की तो बी 4 व्हीलरचा मानकरी आहे आणि त्या बैलाचा जेवढा पाठी लांब असेल तेवढा त्याचा स्पीड वाढतच जातो. तो बैल एका घोडा आहे ते आम्हाला बी नाही समजत आणि येणाऱ्या काळात हीच गाडी जास्तीत जास्त पळताना दिसेल. आणि आता बघायला गेलं तर आदत काल मला तर वाटतं ओसरलाय आणि दुसरं झालंय बैल काय बोलाल. हो, दुसरा झालाय. बैलाचा स्वभावामध्ये पण भरपूर असा बदल झालाय आणि आदतचा काल गाजून दुसऱ्यात पदार्पण केलं आणि दुसऱ्यामध्ये आता मुंबई गाजवायला सुरुवात केली. काय वाटतं दुसरा आदत मध्ये तर चांगलं नाव केलं दुसऱ्यामध्ये पण किंवा येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा असतात, काय चेंजेस वगैरे पलामध्ये वाटतं का, कारण का प्रत्येकाचं एक म्हणणं असतं की दुसरा झाला चौसा झाला की बैल कमी येतो आदत मध्ये जास्त पलवल्याच्या नंतर किंवा असं काहीतरी. तुम्ही तर एकदम जपून पलवलंय काय बोलाल. प्रत्येक वेळी आम्ही बैलाचा सिच्युएशन नुसारच बैल काढलाय बाहेर. त्याचा मूड असेल तेव्हाच बैल काढलाय. त्यामुळे आम्हाला तर नाही वाटत की आम्हाला काही बैलाला प्रॉब्लेम येईल आणि जेव्हापासून त्यांनी दात पाडले, आता 2 मैदान झालं, बैल पहिल्यापेक्षा 2 उडी जास्त बोलताना स्वतः ताकदीने बोलतोय. त्यात तल एकदम भारी आहे काय सांगाल, कारण का आता बघायला गेलं तर घोडसर्जाच्या खालोखाल कुठून कुठेतरी एक मुंबईचा तुफान वेगाचा आतून पळणारा नंदी म्हणजे आपल्या रायबाकडे बघायला जाते काय बोलाल. हो, 100% कारण की प्रत्येक मनावरती राज्य केलाय आणि सर्वांना तेच वाटतं की घोटच्या सर्जाच्या नंतर जर आतनं बैल पाळणारा असेल तर रायबा आहे आणि असाच तो आम्हाला पण वाटतं की पुढे नाव करेल. दादा एवढ्या कमी किमतीचा वासरू घेतलेला आणि तो मुंबई बिनजोडमध्ये 1 नंबरमध्ये पळतंय. बघायला गेलं तर आजच्या मैदानामध्ये पण 1 ते 2च जसे म्हणजे
2 गोंड्यावरती शर्यत झाली त्याच्यामध्ये आपण आहो किती स्वतःला भाग्यशाली समजता किंवा काय तुमचं आता किती मन भरून आलेलं कारण का आपण आता सध्या टॉपला बोलतोय 1 नंबर मध्ये बोलतोय. मन भरून म्हणजे 1 नंबर मध्ये शून्यातून विश्व निर्माण केला आणि त्याच्यामुळं 1 नंबर मध्ये बैल पळतो याच्यापेक्षा अपेक्षा अजून काय असू शकतं बैलाच्या. आणि आनंद पण काय असू शकतं कारण की आम्ही जे घडवतो ते शून्यातूनच घडवतो. दुसरा एक वासरू इथं बांधलंय बघा. येणाऱ्या काळात तो पण नाव करेल आमचं आणि अशी दावणीला 4 आहेत. एक संपला तरी दुसरा घडवायची तयारी आहे आमच्यात. त्याच्यामुळं बैलाकडनं तर अपेक्षा पूर्ण केल्याच बैलाने आदतपणातच. पण येणाऱ्या काळात तो बैल जसा पळेल त्याच्यावरच आम्ही निर्भय आहे आता. दादा नियोजनाबद्दल काय बोलाल कारण का गरीब गरीब गाडा मालकाला देखील कुठं ना कुठेतरी एक बाईकचं स्वप्न पूर्ण होतंय. चला आपण गाडी विकत घेऊ शकतो पण हा मान सन्मान आहे तो कुठं भेटणार नाही काय बोलाल. हो, गाडी तर आपण विकत घेऊ शकतो पण हा जिंकलेली बक्षिसी जिंकलेलीच असतो. त्याच्यामुळे आनंद खूप आहे आणि आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी गाडा मालकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बाईक पुरस्कृत केली. चालेल 2 मिनिटं दादाशी बोलतोय. भाऊ नमस्कार. नमस्कार. दादा आज बघतोय एक चांगली बाईक जिंकलेली आहे कुठेतरी मान सन्मान भेटलाय कसा काय आनंद आहे आजचा. मैदानात आनंद म्हणजे खूप छान होता. मैदान बाईक होती, 3 सायकली होत्या, काय बक्षिस होती. खूप छान मैदान होता. आणि रायफलला कुठेतरी याच्या अगोदर पण बघितलेला आपण 4 व्हीलरचा मान मिळवलेला त्याच्यानंतर आज बाईकचा मान मिळवतोय कुठं जाईल तिथं म्हणजे तो स्वतःच्या पलाच्या जोरावरती छाप सोडतोय सगळीकडे काय बोला. 100% जाईल त्या मैदानात बक्षीस असतं. तिथं 100% सायकल असली सायकल मिळतं, बक्षीस चेशक असलं चेशक मिळतं. आज आमचं नशीब होतं गाडी भेटली. दादा रायफल आणि रायबा ही गाडी एकदम टॉप स्पीड पळते या खांद्याला खांद झुलतं म्हणून ती गाडी एक नरमांदी सारखी पळते. या जोडीकडे बघता काय वाटतंय तुम्हाला काय करू शकते मुंबई बिंजोरला. आता बघू, आता दुसऱ्या मैदानात बघू काहीतरी घडू नवीनच इतिहास. हा का नक्कीच मित्रांनो बघा एक एवढा चांगला नंदी ही जो पब्लिकला एकदम ठाम पळते. रायफल बद्दल काय सांगाल कारण का नेहमीच आपण बघत असतो चांगला पब्लिकला चिरून पळतं आज पण एक मोठी गाडी होती मनामध्ये धाकधुकी होती पण त्याने करून दाखवला. हा, धाकधूक तर होती, ती गाडी पण टॉपचीच आहे. दोन्ही नंदी खूप छान पळतात ते पण. तर आपण खाली जाताना तरी धाकधूक होती मनामध्ये, पण ती खालून टाकून गेलेली. हा पूर्ण अटॅक केला. दादा हीच जोडी कायम पळेल का आता. 100%. रायबा बद्दल काय सांगाल. रायबा तर घोटच्या सर्जानंतर रायबा आहे आता आतला. 100% बघा आज बाईक वगैरे मिळली बाईक कडे बघता कसं काय आनंद आहे तुमचा. आनंद काय, आता फोर पण जिंकलेली, आता ही गाडी भेटली, खूप आनंद आहे. अजून काय पाहिजे त्याच्याकडून, अजून अपेक्षा काय करायची आपण. बरोबर. दादा आता बघतोय की चांगले चांगले 3 फेऱ्याचे मैदान पण पडले 22 तारखेला पण पडले नियोजन कसं काय. 100% तिथं पण इतिहास घडणार आहे. हा 100% दुसरा बैल आहे, दुसरा आम्ही बैल घालणार आहे, दुसरा आणि बैल तिथं पण इतिहास घडणार आहे. मला असं वाटतं Okay. करून दाखवील. 100% बैलावर जाम विश्वास आहे तुम्हाला काय बोला. 100% जाईल त्या मैदानात गुलाल असतं, कधीच रिकामं आलो. नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि बघा एक चांगला मान मिळवला आजच्या या मैदानामध्ये 1 नंबरचा मान मिळाला त्याबद्दल अभिनंदन दादा तुमचं. ओके, धन्यवाद. धन्यवाद.